मनसेचा मोर्चा निघणार आहे। आजच्या मोर्चा दरम्यान विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार। दरम्यान जोपर्यंत मतदार याद्यांमधील बोगस मतदार हे वगळत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची आहे। या संदर्भामध्ये ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार आहे। मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करून सुधारित मतदार याद्या येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणीही केली जाणार आहे। आझाद मैदानाबाहेरील परिसरात आंदोलनास परवानगी देता येत नसल्यानं महाविकास आघाडी आणि मनसेच्या आजच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची सूत्रांची माहिती। मात्र मवी आणि मनसेचा मोर्चा घेण्यावरती ठाम आहेत, त्यामुळे आजचा मोर्चा विनापरवानगी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सत्तेच्या मोर्चासाठी काँग्रेसचे मोजकेच नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या सत्तेच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर इतर नेत्यांच्या उपस्थितीबाबत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। बिहारच्या निवडणुकांमुळे काँग्रेसची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाला काँग्रेसकडून महत्त्वाच्या नेत्यांऐवजी काही मोजक्याच नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारच उपस्थित राहू शकतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील वैयक्तिक कारण देत काढता पाय घेतलाय आणि याला कारण म्हणजे बिहारची विधानसभा निवडणूक। राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो, त्यामुळेच काँग्रेसने राज ठाकरेंपासून 2 हात लांबच राहणं पसंत केल्याची चर्चा आहे। आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील, कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार। पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील। आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले, त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार, त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू। पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार। अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामं करता माझ्या बघत आता पण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही। मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका ही मी फार पुरेशी घेतलेली आहे। महाविकास आघाडीसोबत मनसे निवडणूक आयोगाविरोधात आज मोर्चा काढणारे ठाकरे बंधू या मोर्चामध्ये सहभागी होणार असून यावरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली आहे। राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरून सदावर्तेंनी ही टीका केली आहे। राज ठाकरेंनी हिंसक गोष्टी करून मालकांच्या गालावर मारा किंवा मालकांना त्रास द्या किंवा मालकांना घेऊन या, ह्या प्रकारचे जे वक्तव्य सुरू केलेलं आहे, हे वक्तव्य संविधानिकदृष्ट्या कोणत्याही कारणानं लोकशाहीमध्ये व्यक्त होणारं नाही आणि त्यामुळं राज ठाकरेला अटक झाली पाहिजे। राज ठाकरेला अटक होणं ही कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती पदाधिकारी मेळाव्यातून हल्लाबोल केला, त्यानंतर शिंदेंची सेना चांगलीच आक्रमक झाली। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय। राज ठाकरे हे दुपारी आणि घे सुपारी यांमधील असून ज्यांच्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला त्यांच्यासोबत आता हे हात मिळवणी करतायत, त्यामुळे एकनाथ शिंदेंना दिलेली उपमा राज ठाकरेंनाच लागू होते असा करारा जबाब हा गोगावलेंनी दिलाय। राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते, काय उठ दुपारी घे सुपारी, परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हातमिळवणी करताय। मनसे आणि महाविकास आघाडीचा आज निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मनसेकडून जनजागृती करण्यात आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेंसह इतर पदाधिकारी या जनजागृतीत सहभागी झाले होते। विरोधकांच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे, याला प्रत्युत्तर म्हणून भाजप मूक आंदोलन करणार आहे। दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी भाजप मूक आंदोलन करणार असून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत।
धुळे विधानसभा मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. मतदार यादीच्या पडताळणीमध्ये तब्बल 45,000 बेकायदेशीररित्या समाविष्ट केलेली नावंही आढळून आली आहेत. तर 11,000 मृत मतदारांच्या नावांवरती मतदान झाल्याचंही उघड झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल गोटेंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य दुरुस्ती केल्याशिवाय महापालिका निवडणुका कार्यक्रम जाहीर करू नये, अन्यथा त्याचे परिणाम हे भोगावे लागतील असा गंभीर इशारा दिलाय. दरम्यान या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. धुळे मतदारसंघामध्ये जे 42,000 बोगस मतदान झालं त्याच्यामध्ये ठळकपणे 27,000 जुगार मतदान आहे आणि 11,000 मेलेल्या लोकांनी मतदान केले. आगामी निवडणुकींसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. निधी वाटपासंदर्भात बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. आपल्याला स्पष्ट सांगतो की कुठल्याही पुढच्या ज्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या नगरपंचायता या सगळ्या निवडणुका होईपर्यंत आता कुठला निधी मिळणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कुणाचा या प्रश्नावरती वाद सुरू असताना आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी पक्षाची मालकी आणि चिन्हाबाबत एक मोठं विधान केलंय. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे, तर शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा, तसंच भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांचा असल्याचं विधान हे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगलीच्या तासगावमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलंय. त्यांच्या या राजकीय वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय. तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा. तुम्ही म्हणतानाच म्हटलं की शरद पवारांचा. मी असं नाही म्हटलं की तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, शरद पवारांचा पक्ष आहे. तो दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे. नो स्कोप. पण महाराष्ट्रातला मनसे कोणाचा? महाराष्ट्र नवीन मनसे, राजसाहेब. नथिंग, म्हणजे काय गडबड नाही. राजसाहेब जेवण तिथे करा. भारतीय जनता पार्टी कोणाचा? तर कोणाचा? अडवाणींचा नाही, अटलजींचा नाही, मोदीजींचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय बिहार दौऱ्यावरती असून एनडीए उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 6 ते 7 प्रचार सभा ह्या पार पडणार आहेत. मुंबईत 4 ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारून ही व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश येईपर्यंत अंतरिम व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यमान कबुतरखाने हे सुरू करण्यास परवानगी दिलेली नसून फक्त 4 ठिकाणी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्र लिहिलंय. प्रकृती अस्ताव्यस्तामुळे सार्वजनिक आयुष्यापासून दूर जात असल्याचं राऊतांनी म्हटलंय. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळण्यावरती आपल्याला बंदी घालण्यात आली आहे. मी ठणठणीत बरा होऊन नव्या वर्षामध्ये आपल्याला भेटीला येईन असं राऊतांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत संजय राऊतांना शुभेच्छा दिल्यात. संजयजी लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मोदींनी दिल्यात. यानंतर संजय राऊतांनी देखील मोदींचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना फोन केला. यावेळी फडणवीसांनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याचीही माहिती आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत नाशिकमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
मात्र पहिल्या दिवसात खेळ संपला तरीही विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट, टी शर्ट, स्पोर्ट्स पॅन्ट, शूज, सॉक्स, निकॅप, एल्बो कॅप, टोपी यासह इतर क्रीडा साहित्य हे खेळाडूंना देणं अपेक्षित होतं. मात्र आदिवासी विकास विभागाच्या अटी शर्तींनुसार हे साहित्य मिळालेलं नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा ढिसाळ कारभार हा समोर आलाय. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. तर खेळाडूंना सुविधा मिळत नसतील तर केवळ दिखाव्यासाठी आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी या स्पर्धा होतात का असा सवालही उपस्थित होतोय. 8 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगानं सार्वजनिक बांधकाम विभागानं विधान भवनासह नागपुरात मंत्र्यांचे निवास असलेले रवी भवन आणि नाग भवन त्याबरोबरच आमदार निवासाच्या इमारतींमध्ये सुधारणा आणि डागडुजीची कामंही प्रस्तावित केलेत. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या काळातील मागच्या कामांची गेल्या वर्षीचे बिल हे प्रलंबित असल्याचं कारण पुढे करत कोल्हापूरच्या सीमावर्ती भागातील मराठी बांधव 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. बेळगावमध्ये रॅली काढून कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध सभा घेतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथल्या मिरवणुकीला आणि सभेला कर्नाटक प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्रातील नेते सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राहण्यासाठी या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. मात्र त्यांना देखील यावेळी बंदी आदेश लागू करण्यात आले. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कोगनोळी या टोल नाक्यावरती अडवलं जाण्याची शक्यता आहे. कर्जमाफी संदर्भात वक्तव्यावरून वादात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंना समज देणाऱ्या अजितदादांनीच आता अडचणीत आणणारं वक्तव्य केलंय. सगळंच फुकटात कसं मिळणार, थोडे थोडे पैसे परत करा असं अजितदादांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. तसंच पुण्यातील सभेमधून त्यांनी कर्जमाफी सारखी होणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. आता 3 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेले त्याच्या संदर्भामध्ये चौकशी एक एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्ही पण 0% पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे वेळायची सवय लावला. 4 पेज फुकतात आणि 4 पेज कसं होईल. दरम्यान अजित पवारांच्या वक्तव्यावरती शेतकरी नेते राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारकडे सतत कर्जमाफी मागायला आम्ही भिकारी नाही असं राजू शेट्टी म्हणाले. तर शेतकऱ्यांसाठी सरकारनं धोरण तयार करावीत अशी मागणी देखील राजू शेट्टींनी केली आहे.